नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इंडियन आर्मीचा झालेला पेपर आणि त्या पेपरनंतर आपल्याला करायची आहे मैदानाची तयारी. परंतु आपला सेफ स्कोअर किती आहेत, आपण किती प्रश्न सोडवले आहात आणि आपल्याला कशा पद्धतीने आपली रणनीती असायला हवी. आणि नुसतं इंडियन आर्मीचा पेपर झाला म्हणून नुसतं मैदानाच्या भरोश्यावर असून आणि आपण फक्त मैदानाची तयारी करायची आणि अभ्यास सोडून द्यायचा, असं जर तुमच्या डोक्यात असेल तर ते काढून टाका. तर आज आपण बघणार आहोत की इंडियन आर्मीचं मेरिट किती लागतं आहे, आपल्याला किती प्रश्न सॉल्व्ह झालेत आणि त्या हिशोबाने आपण आपली आता पुढची रणनीती आखणार आहोत. तर सर्वांनी जरूर आवर्जून हा व्हिडिओ बघायचा आहे की हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या एक लक्षात येईल की आपल्याला गेलेला पेपर आणि आपल्याला पेपरला येणारे मार्क्स याच्यावरती आपलं भविष्य अवलंबून आहे. कारण आता पेपर होऊन गेला आहे, तुम्हाला नवीन रणनीती आखून काही उपयोग होणार नाही. परंतु आता नवीन रणनीती आखताना आपल्याला पुढचा रस्ता तयार करणं गरजेचं आहे. जर तुम्ही समजा मागच्या पेपरवरती किंवा मागच्या इंडियन आर्मीच्या पेपरवर जर अवलंबून राहणार असाल तर कदाचित फायनल मेरिटला जर एखादा 2 मार्क इकडे तिकडे कमी जास्त झाला किंवा मेडिकलला काही इश्यू तर झाला तर आपली पूर्ण संधी वाया जाते आणि परत नव्यानं सुरुवात करायची म्हटल्यानंतर ह्या गेलेल्या 4-6 महिन्याचा कालखंड भरून काढणे सोपं काम नसतं. त्यामुळं आत्तापासूनच आपली तयारी परिपूर्ण असायला हवी. म्हणून आपण हा एक व्हिडिओ बघायचा आहे आणि याच्यातून समजून घ्यायचं आहे की आपल्याला किती मार्क आहेत आणि आपल्याला पुढे आपण मैदानासाठी पात्र होऊन फायनल मेरिट लिस्टला आपण बसू का, याचा विचार तुम्ही करायचा आहे. तर सर्वांनी हा व्हिडिओ एकदा आवर्जून पाहायचा. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरुवात करूया. इंडियन आर्मी अग्निवीर परीक्षा 2025ची भरती जी झाली त्या भरतीचे पेपर नुकतेच आता जवळजवळ तुमचे संपलेले आहेत. आता पेपर संपल्यानंतर पुढं अनेक लोकांच्या मनात विचार येईल की आपलं मैदान सुरू करायचं आहे, बरोबर. पण मैदान कोणी सुरू करायचं किंवा मैदान सुरू करत असताना येणाऱ्या अडचणी वगैरे यासाठी मी तुम्हाला पूर्णपणे गाईड करणार आहे. तर सगळ्यांनी इकडे काय करायचं आहे, लक्ष द्यायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, भारतीय सैन्यात भरती होणे हे प्रत्येक तरुणाचं स्वप्न असतं, बरोबर ना. आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता भारतीय अग्निवीर योजना ही तुम्हाला काय येणार आहे, लाभदायक ठरणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज बघणार आहोत का परीक्षेतील गेलेल्या विद्यार्थ्यांचा अनुभव. प्रत्यक्षात ऑफलाईन बॅचचे माझ्याकडील काही विद्यार्थी आणि क्लासेसचे विद्यार्थी मला भेटण्यासाठी येतात आणि ज्यावेळेस येतात त्यावेळेस मी त्यांना विचारतो की तुम्हाला मार्क्स किती आहेत, कसे आहेत. त्यावेळेस त्यांनी केलेलं वर्गीकरण आणि त्या वर्गीकरणाचा अंदाज घेऊन मी एक अंदाजित कट ऑफ आणि साधारणतः कोणते मुलं मैदानासाठी क्वालिफाय होऊ शकतात व कोणत्या मुलांचा सेफ स्कोअर हा असा असू शकतो ते आज मी तुम्हाला सांगणार आहे, बरोबर. चला तर मग आता आपली पुढची रणनीती काय असावी. चला, परीक्षा कशी झाली. परीक्षा झाली ऑनलाईन पद्धतीनं, बरोबर. कशी झाली, ऑनलाईन पद्धतीनं. 1 तास 100 गुण आणि 50 प्रश्न. किती प्रश्न, 50 प्रश्न. या 50 प्रश्नामध्ये तुम्हाला बघा काय होतं, गणित होतं 15 प्रश्न 30 गुण, रिझनिंग होते 5 प्रश्न 10 गुण, सामान्य ज्ञान होते 15 प्रश्न 30 गुण. आणि हा जो विज्ञान विषय आहे हा आहे जीडीचा विषय आणि जीडीचा विषय म्हटल्यानंतर ते पण 15 प्रश्न सामान्य विज्ञानाचे. म्हणजे 30 गुण. आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, याच्यापैकी ज्यावेळेस माझ्या विद्यार्थ्यांशी चर्चा झाली, ज्यावेळेस माझे विद्यार्थी मला सांगत होते की सर गणिताला आम्हाला आउट ऑफ मार्क येतील, बरोबर, विज्ञानाला आम्हाला सरासरी 10 ते 11च्या आसपास मार्क येतील किंवा जीकेला आम्हाला 10 ते 12 मार्क्स येतील, बरोबर. ही परीक्षा पद्धती कशी अवलंबून होती, कशावरती अवलंबून होती, जीकेच्या प्रश्नांनी कशावरती भर दिला, कशामुळे मुलांचे 5-5, 6-6 मार्क कमी झाले, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर चला बघूया, अशा पद्धतीने तुमचा पेपर होता, बरोबर. अशा पद्धतीने तुमचं मार्काचं वेटेज होतं. आता हे बघा बाळांनो, गणित मध्यम व सोपा दर्जाचा होता. म्हणजे आता जे विद्यार्थी माझ्याकडे ऑफलाईन बॅचला होते त्यांनी गणिताचे 15 पैकी 15 गणिताचे 15 पैकी 15 प्रश्न काय केलेले, सोडवले. 15 पैकी 15 प्रश्न सोडवले म्हणजे किती मार्क झाले ते विद्यार्थ्यांचे, 30 मार्क. एक उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतोय,
आणि जे विद्यार्थी मला भेटले त्यांचा एक एक्सपिरियन्स मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे 15पैकी 15 आपल्या विद्यार्थ्यांचे आले, पण सरासरी विद्यार्थ्यांची इथं आलेत 12 मार्क्स. किती आलेत? 12. गणित म्हणजे फार काही अवघड नव्हतं, एक बेसिक लेवलची एक एक्झाम होती, पण बेसिकच्या थोडंसं ॲडव्हान्स होतं, बरोबर. तर हे झाले तुमचे 15 प्रश्न. हे आपल्या क्लासच्या विद्यार्थ्यांचा कट ऑफ सांगतोय मी, आणि हे आहे मला भेटलेले विद्यार्थी. इथं रिझनिंग दोन्ही विद्यार्थ्यांना चांगलं गेलं. याचे 5 प्रश्न आहेत, याचे पण 5 प्रश्न आहेत. कारण रिझनिंगला फक्त टाईम मॅनेजमेंट जमणं गरजेचं होतं. कारण तुम्हाला जे डायरेक्शनवरती वगैरे जे प्रश्न येतात त्यांना जर ज्याला फास्ट पद्धतीने करता येईल त्याला ते अजिबात अवघड जात नाही, हे लक्षात ठेवायचं, बरोबर. नंतर जी केमध्ये थोडंसं चालू घडामोडीमुळे काय झालं रे बाळांनो, घोळ झाला, आणि इथे सरासरी 15पेक्षा 10 आणि इथल्या मुलांना 10च, बरोबर ना. 10 आणि 10 याच्यावरती भर असेल. इथं काही 9 पण आहेत, त्याच्यामुळे जास्त विचार करायचा नाही का आमचं पुढं काय होईल. तुमचं पुढं काय होत नसते बाळांनो, टेन्शन घ्यायचं नाही, कारण तुम्हाला सायन्स पण चांगलं गेलं असू शकतंय. मग काय झालं परत पुढं, टेक्निकल क्वेश्चनसाठी काही कठीण होते आणि ट्रेडनुसार प्रश्न बदलतात, बरोबर. आणि नकारात्मक गुण पद्धतीचा या भरती प्रक्रियेवर काही फरक पडेल का? नकारात्मक गुण पद्धतीचा भरती प्रक्रियेवर काही फरक पडेल का, याच्यावरती सुद्धा मी बोलणार आहे. आणि सायन्सला विद्यार्थी मित्रांनो आपल्या काही विद्यार्थ्यांनी घेतलेत 12 मार्क, काहींनी 11, काहींनी 8 पण घेतले, आणि सरासरी सायन्सला इथे 9, 10 असेच मार्क विद्यार्थ्यांना आलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो आता मला एक सांगा, त्या गणिताच्या 3 मार्काचा इथे इफेक्ट होणार का नाही होणार आहे? 100% होणार. नकारात्मक गुण पद्धती नाही आहे. 3 दुणे 6 मार्क, म्हणजे जर तुम्ही नुसतं 50पैकी 50 गोळे मारून आले, जर समजा तुमचे तुक्के लागले तर तुम्हाला मार्क वाढणार आहे, बरोबर ना. तर आता आपण बघूया नॉर्मल मेरिट आणि बाकीचे इतर विद्यार्थ्यांना मेरिट किती जाते. मी समजा त्याच्यातली काउंटिंग घेतो, 15 आणि 5 20, 20 आणि 9 29, 29 आणि 11च घेतो. 29 आणि 11 किती झाले बाळांनो? 40. 40 प्लस प्रश्न सरासरी आपल्या क्लासच्या प्रॉपर विद्यार्थ्यांचे आलेले आहेत. आणि बघा बाहेरचे जे विद्यार्थी भेटले मला त्यांनी काय सांगितलं, मी याचे 10 घेतो. 20, 5 25, 25 आणि 12 किती झाले? 37. म्हणजे हेही विद्यार्थी सेफ झोनमध्ये आहेत. 37 प्रश्न असतं म्हणजे काही कमी गोष्ट नाही आहे. साधारणतः विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना 25पेक्षा जास्त प्रश्न बरोबर असतील त्या विद्यार्थ्यांनी मैदानाची तयारी करायला सुरुवात करायची आहे. ज्यांचा टेक्निकल आहे त्या विद्यार्थ्यांनी आवर्जून तयारी लागा. 25, 28 अशा 28च्या प्लस जर असेल तर 100% तयारी लागा. कारण काय झालं, मागच्या वेळेस 45 मार्कावाला विद्यार्थी सुद्धा मैदानासाठी पात्र झाला होता. आलं का लक्षात? मी ज्यावेळेस म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांनी काय केलं होतं, RTI टाकले होते आणि RTIचे कागद त्या विद्यार्थ्यांनी मला दाखवले की आमचे गुण, आमचे मार्क्स, हे सगळ्या गोष्टी दाखवल्या. आणि त्या ज्यावेळेस दाखवल्या त्यावेळेस लक्षात आलं की बाबा तुमचे मार्क काउंट व्हायला लागलेत. म्हणजे फक्त मैदानावरती आपण अग्निवीर होऊ शकतो हे सोडून ना, आपल्याला पेपरलाही मार्क पाहिजे आणि आपल्याला लेखी परीक्षेला सुद्धा काय पाहिजे रे, मार्क पाहिजे. अशा अनुषंगाने आपल्याला तयारी करावी लागणार आहे. नकारात्मक गुण पद्धतीचा फरक असा पडणार आहे की ज्या विद्यार्थ्यांचे प्रश्न समजा सुटत नव्हता, गोळा मारला पण बरोबर आला, असे 2-5% प्रश्न, समजा 50पैकी तुमचे 5 प्रश्न जरी बरोबर आले तर 10 मार्क वाढणार आहेत, आणि 2 जरी बरोबर आले तरी 4 मार्क वाढणार आहेत. म्हणजे 100% याचा मेरिटवरती परिणाम होणार म्हणजे होणार. विद्यार्थी मित्रांनो 40 प्लस आणि 37 प्लस भेटलेले विद्यार्थी आहेत. म्हणजे या वर्षीच्या पेपरची काठिण्य पातळी ही फार जास्त नव्हती, परंतु ट्रेडमन किंवा टेक्निकलची असेल तर यांची थोडीशी गणिताची आणि विज्ञानाची काठिण्य पातळी जास्त होती. आणि ट्रेडच्या विषयाचे थोडं प्रश्नांची डिफिकल्टी लेवल जास्त होती. आणि जीकेचे प्रश्न आहेत, विद्यार्थी म्हणतात की जीकेचं करंट अफेअर विचारलं गेलं, बरोबर आहे. करंट अफेअर विचारलं गेल्यामुळे थोडासा अभ्यास तुमचा कमी झाला असेल तर तुम्हाला तिथं मार्क कमी येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो पुढे बघूया आता आपण. मेरिट किती लागल, बरोबर. मेरिट किती लागल, सामान्यतः 50पैकी 25 ते 32च्या दरम्यान ज्यांचे प्रश्न आहेत, बरोबर, 25 ते 32च्या दरम्यान ज्यांचे प्रश्न आहेत त्या विद्यार्थ्यांनी मैदानाला सुरुवात करून द्या. परंतु 100% या भरतीवरती अवलंबून राहू नका. कारण मागच्या वेळेस माझ्याच क्लासमधला एक विद्यार्थी आहे, त्याचा RTI टाकल्यानंतर त्याला मार्क होते 68, त्याचं ग्राउंड होते एक्सलंट, 168 टोटल असून त्याचं सिलेक्शन झालं नाही. मात्र ट्रेडमनचा विद्यार्थी होता, त्याची टोटल होती 156, तो भरती झाला. म्हणजे त्याचे 28च प्रश्न बरोबर होते मागच्या वेळेस, तरी तो आज भरती झाला. म्हणजे ट्रेडमन आणि GD मध्ये एवढा मोठा बदल होतो. टेक्निकलचा विद्यार्थी होता, तो 37 प्रश्न बरोबर होते, तोही भरती झाला. ज्यावेळेस
आम्ही 7-8 विद्यार्थ्यांचा RTI टाकला त्यावेळेस 5 विद्यार्थ्यांचे मार्क म्हणजे जे विद्यार्थी आपली भरती झाले त्यांचे मार्क होते 80+ म्हणजे 40+ ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर होता GDमध्ये ते विद्यार्थी आज भरती होऊन ट्रेनिंगसाठी दाखल झाले आहेत. आणि जे विद्यार्थी टेक्निकल आणि ट्रेडमनचे होते त्या विद्यार्थ्यांनी 28, 30, 32 आणि 37 पर्यंत ज्यांना मार्क्स होते ते विद्यार्थी सुद्धा सिलेक्ट झाले आहेत. त्यामुळं टेक्निकल आणि ट्रेडचा हा 35+ जो प्रश्नांचा सेट आहे म्हणजे 35+ प्रश्न ज्याचे आले असतील त्याचा तो सेफ झोनच आहे. आलं का लक्षात? काय आहे? सेफ झोन आहे. सामान्य जीडीसाठी 25 ते 32च्या दरम्यान विद्यार्थ्यांनी ग्राउंडची तयारी सुरू करा. ग्राउंडची तयारी सुरू करा. बरोबर. स्टोअर कीपर आणि क्लर्कला काय लागणार आहे? तुमची ॲक्युरसी लागतेच, परंतु प्लस तुमची टायपिंग लागते. म्हणजे टायपिंग आणि ॲक्युरसीची किंमत आहे तिथं माझ्यामध्ये 5% आणि 10% असं कॅटेगरी वाईज काय आहे तुमचं टायपिंगच्या गलतीला माफी आहे. बरोबर. सर्वसामान्यतः 70 ते 75% गुण काय असणार तुमचे सुरक्षित असतात. आत्ताच मी सांगितलं तुम्हाला जेव्हा ज्याची मागच्या वेळेस 168 टोटल होती 200 पैकी तो विद्यार्थी आज घरी राहिला किंवा तो ह्या परीक्षेला बसला होता. मग जर समजा आपल्याला जर एवढे काही मार्क्स असतील तर आपण त्याच्या एका परीक्षेवरती अवलंबून राहायचं नाही. तर आपण काय करायचं आहे तर पुढच्या भरतीची पण तयारी करायची आहे आणि येणारी SSC GD असेल किंवा महाराष्ट्र पोलीस असेल या परीक्षांच्या तयारीला काय करायची आहे बाळांनो? सुरुवात करायची आहे. बरोबर. तर चला बघूया मग आता सर्वसामान्यतः 70 ते 75% गुण तुम्हाला सुरक्षित म्हणजे तुमचं सेफ झोन आहे हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. बरोबर. चला मग पुढे बघूया. आता हे बघा आता शारीरिक चाचणीसाठी तयारी रोज सकाळी धावणे, पुशअप्स वगैरे, वेळेच्या मर्यादित चाचण्या पूर्ण करणे, दस्तऐवज तयारी, मार्कशीट, डोमिसाईल, आधार कार्ड आणि फोटो. सगळ्यात मोठा मेजर प्रॉब्लेम तुमचा आधार कार्डचा आहे. बाळांनो आधार कार्डला तुम्हाला आधी आडनाव लागतं. बरोबर ना. तर या आधी आडनावासाठी तुम्हाला थोडंसं आधार कार्डकडे लक्ष द्यावं लागेल. तेवढं काम तुम्ही लवकरात तात्परतेनं करणं गरजेचं आहे. बरोबर. ही डोमिसाईल, मार्कशीट वगैरे ह्या गोष्टी तुम्हाला भेटून जातील. मेंटॅलिटी तयार ठेवा म्हणजे सकारात्मक विचार ठेवा, नियमित व्यायाम आणि सातत्य ठेवा. मैदान जरी तुम्ही करत असते तरी मैदानाचं सातत्य असायला हवं. जसं भरती प्रक्रियेसारखे डेमो होतात तो डेमो तुम्ही द्यायला हवा आणि ते डेमो जर तुम्ही देत राहिला तर तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप होतो. तुमची नकारात्मक दृष्टिकोन बाजूला होऊन सकारात्मक दृष्टिकोन काय करतो रे डेव्हलप होतो आणि तुम्ही भरती प्रक्रियेत 100% यशस्वी होण्यासाठी सक्षम होतात. बरोबर. तर आता विद्यार्थी मित्रांनो पुढे जायचं असेल आपल्याला तर बघूया आपण पुढं काय आहे. आणि तुम्हाला आणखी एक सांगतो शारीरिक चाचणीसाठी ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची असेल त्यांनी आपल्या अकॅडमीला भेट द्या. 100% 100 गुणांची तयारी 100% 100 गुणांची तयारी आम्ही करून घेतो. या बघा विद्यार्थी मित्रांनो हे आपले पहिल्या बॅच म्हणजे आता हे आपले झालेले सगळे फौजी आणि यात ही पोलीसची लाईन आलं तुमच्या लक्षात. बाकी सगळे आपले फौजी झालेले आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो काय होतं की आपण रिकाम्या भूलथापांना जाहिरातीनं बळी पडत असतो. तर प्रॉपर निकाल म्हणजे काय एकदा तुम्ही राजमुद्राला भेट द्या तुम्हाला प्रॉपर निकाल म्हणजे काय हे लक्षात येईल. चला पुढचा पेज आता तुमच्यासाठी. हे बघा आणखी एक सांगतो. जर समजा तुम्हाला कोणाला वाटत असेल का बाबा आता आपल्याला मैदान करायचे काय करायचे मैदान करायचे तर हे बघा इथं सागर शेळके सर आणि माझं दोघांचे पण नंबर दिला आहे. ऑफलाईन बॅचसाठी जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर मैदानाच्या ऑफलाईन बॅचसाठी प्रवेश घ्यायचा असेल तर इथं कोपऱ्यात तुम्हाला काय केलं आहे 2 नंबर दिलेत. त्या दोन्ही नंबरवरती काय करायचं तुम्ही संपर्क करायचा आहे आणि 100% निकालाची हमी आम्ही घेत असतो एकदम माफक दरात. सैन्य एक किंवा नोकरी नाही तर ते काय आहे एक जीवनशैली आहे. समजलं तुम्हाला. आता काय होतं विद्यार्थी मित्रांनो आणखी एक दुसरी गोष्ट आपल्या बाबतीत आपण थोडंसं दुर्लक्ष करत असतो की आता आपला मैदानी आपण घरीच पळू
आपण घरीच प्रयत्न करू, रस्त्यावरती मैदान कराल. याचा ड्रॉबॅक्स काय होणार आहे, तुम्ही जेव्हा जेव्हा रस्त्यावरती मैदान कराल तेव्हा तेव्हा तुमचं शिनपेन होईल, तेव्हा तेव्हा तुमच्या गुडघ्यांना प्रॉब्लेम येईल, तेव्हा तुमचे पाय आपटतील. त्यावेळेस जर समजा मेडिकल इंजुरी आली तर माझं असं मत आहे की तुमचा कार्यक्रम होऊन जाईल, पूर्ण भरतीचं तुमचे कष्ट वाया जातील. त्यामुळं प्रॅक्टिस करतानाही मैदानावरती करा, मातीच्या मैदानावरती करा. आलं का लक्षात? आणि जर तुम्हाला काही अडचण आली तर तुम्हाला मी 2 नंबर देतो जाताना. त्यातला पहिला नंबर आहे मैदानासाठीचा 86 98 99 22 54 आणि हा माझा आहे 77 09 15 60 31. विद्यार्थी मित्रांनो, हे सागर शेळके सर आणि मी शुभम निगुट सर. बरोबर. आमच्या दोघांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही मैदानाची आणि पुढील भरतीची तयारी करू शकता. पुढील भरतीची म्हणजे अग्निवीरची नाही नुसती, तर GD आणि महाराष्ट्र पोलीसची. विद्यार्थी मित्रांनो, SSC GDची आपण एक ऑनलाईन बॅच सुरू करत आहोत. बरोबर. ती बॅच असेल PYQ बेस आणि त्या बॅचचा आपल्याला फायदा घेता आला पाहिजे. तर चला मग भेटूया आपण पुढील लेक्चरमध्ये. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, लाईक करायचं आणि शेअर करायचं, आपल्या मित्रांना पाठवायचं आहे. मेरिट किती लागेल हे त्यांना सांगायचं. चला ओके, पुढे.